आणि बाहेरचं पॅसेज. तिकडे झोके. इथे खुर्च्या, टेबल, जेवण करायला. आणि इथे झोका आहे, तिकडे पण झोका. सगळीकडे झोके लावले. बाहेर पण एक पार्क आहे, मी तुम्हाला दाखवेल नंतर. आता मी या धोक्यावर बसलीये, गोल गोल फिरणारा. मला अशी झोका खूप आवडता. पप्पा पण बसले, रुद्र तिकडे बसलाय. मम्मी काहीतरी सांगते त्याला. मम्मी पण मगाशी बसली होती. तिथे मी सगळी ब्लॅक ब्लॅक झाली आहे. टॉप ब्लॅक, ट्राउजर पण ब्लॅक, आणि हे चप्पल पण ब्लॅक ब्लॅक, आणि मम्मी पण ब्लॅक झाली. पण पूर्ण ब्लॅक झाली, फक्त चप्पल सोडून ब्लॅक. आता पप्पा पण ब्लॅक होणार आहे थोड्या वेळात, ते आवरणार आहे ना मग. आता वाजले सकाळचे 8. आता मी तुम्हाला थोड्याच मिनिटांनी, जेव्हा आम्ही बाहेर जाऊ ना बीच बघायला, तेव्हा एक सरप्राईज दाखवणार आहे. एकदम मोठं सरप्राईज आहे बीच नंतरचं. मी पण पहिल्यांदाच जाते तिकडे, पण सगळे पहिल्यांदा जात आहे. कधीच गेलो नाही आम्ही. तिकडे गेल्यावरच कळेल तुम्हाला. फ्रेंड्स, माझा फेवरेट कलर ब्लॅक आहे. तुमचा फेवरेट कलर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. माझा ब्लॅक आणि पिंक. मी बसली आहे तिथे, आणि तिथे बाबा आणि पप्पा आंघोळ करताय. हाय, ही आहे माझी रूम. रुद्र माझी ऍक्टिंग करतोय. आता बाय, पुढच्या मिनी व्लॉगला भेटूया. हाय, ही आहे माझी रूम. रुद्र माझी ऍक्टिंग करतोय. आता बाय, पुढच्या मिनी व्लॉगला भेटूया. तर आता आम्ही निघालोय. आता आपल्याला बीचवर जायचंय, आणि मग तिथूनच आपल्याला सरप्राईज. तर आता पप्पाचं तिकडे फोटोशूट चालू आहे, आणि मी रेड झोक्यावर बसली, मग अशी ब्लू झोक्यावर बसली होती. रुद्र पण तिकडे झोका खेळतोय ब्लू कलरचा. पप्पा आणि रुद्राने सेम कपडे घातले, म्हणजे मी आणि मम्मीने सेम, आणि पप्पा आणि रुद्राने सेम. जेव्हा बाहेर येतील ना सगळे, तेव्हा आम्ही त्या सगळ्यांचा ड्रेस कोड दाखवते तुम्हाला. मी माझं दाखवलं, टॉप, जीन्स आणि चप्पल. मी व्हाईट क्लिप घातली आज, कारण की ब्लॅक व्हाईटवर चांगला, व्हाईट ब्लॅकवर चांगला असतो ना. तर रुद्र तिथे झोका खेळतोय, त्याचं तोंड तिकडे तो खेळतो झोका. तो बसूनच राहिलाय येवाचा बसून. पप्पा इथं गाडी धुत आहे. गाडी धुतल्यावर मग आम्ही जाणार, म्हणजे आपण जाणार.
आम्ही सगळे चॉकलेट पार्टी करतोय. मम्मी, बाबा, पप्पा, रुद्र सगळे. म्हणजे पप्पा तर गाडी धुत आहे म्हणून मम्मी, मी आणि रुद्र आणि बाबा. कारण की पप्पा गाडी धुत आहे ना, मग नंतर देणार आहे त्यांना. आणि गाडी खायला पण चकोपाय घेतलाय. आता आम्ही गाडीत जायला बसतोय, म्हणजे जातोय गाडीपाशी. आता इकडे बाबांची फोटो शूटिंग करायचं. झाले फोटो शूटिंग. आता आम्ही बसतोय. पप्पा घ्या. चावी घेतली का? चावी दिली. तर आता आम्ही चाललोय बीचवर. कारण की ते ना गाडी पार्क करतात तिकडच्या साईडला, मग आतमध्ये जाणार आहे बीच. बघा रुद्र किती क्यूट दिसतोय ना. हे त्याचे नवीन शूज आहे, माझी नवीन चप्पल आहे. आता मी ही हॅट घेतली आणि रुद्राला घेतात. मला हॅट आवडली म्हणून मम्मी पप्पाचं ही वाली. रुद्राने हे घेतलंय बबल्स. तर आता आम्ही खाली चाललोय. मम्मी कॅप घेतल्या सगळ्याला. माझी व्हाईट घेतली, वेगळी आहे माझ्यापेक्षा थोडीशी. पप्पानी रेड आणि रुद्राने ग्रे. आणि हे बघा व्ह्यू. आता रुद्र त्या गाडीवर बसलेला आहे आणि इथे सगळे उंट वगैरे, घोडा पण आहे. चल मम्मी. मम्मी बबल्स फुगवतीये. फुगतच नाही. बाबा फुगले. वाव. मशीन पेक्षा भारी आहे. हा. कुठे गेलं? नाही, पाण्यातच नाही बुडलं ते. हा, हवा आली. हवा हा, इकडे माझी हात चालली. माझी हॅटच चालली निघून. फुगा मम्मी. वाव. थोडेसे झाले. हवा कुठे? हवा 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 हवा. किधर है हवा? हवा हवा. आया रुद्र दिसतोय का? माझी हात गेली.
अशी झाली होती माझी हात. वाव, तेव्हा तिकडे बोलून गेले. तिकडे गेले. वाव, सगळीकडे बोलून. अजून कर मम्मी. पप्पा मॅजिक. पप्पा मॅजिक हा. मॅजिक भारी झालं. वाव, तिकडे गेले. थांबा, तिकडे गेले. वाव, गेली तिकडे. एकदम भारी, एकदम भारी. अरे वारा कुठे आहे इकडे. हात पडली होती रुद्राची डायरेक्ट तिकडे उडत उडत गेली. डायरेक्ट तिकडं नदी आहे ना तिथं गेलेली. मी एकदम पळत पळत तिच्या मागे गेले. आम्ही त्याच मला मोठं जायचं. मम्मी सरक तिकडे पुढे. वाऱ्याच्या तिथं पास. चला बाप्पा आतमध्ये. वाव, किती भारी आहे. चलो बीच पे. पप्पी चल. पप्पा चला. हात धरा माझा. पाण्यात राहायला पाहिजे. थांब थांब. हे धरा, हे धरा. लस्सी चिक्की वगैरे आहे इथं. मी लस्सी घेणार आहे, चिक्की घेणार आहे आणि मम्मी पप्पाची नेमती दाखवते. गरम होतं इकडं. मी माझा भाऊ आणि रुद्र, मी माझा भाऊ म्हणजे रुद्र आणि बाबाचे गाडीत. हे बघा, मी पुढे बसली त्याच्यासोबत आणि मागे बाबा. आता आम्ही सगळे खोबऱ्याची वडी खातोय आणि रुद्र चिक्की खातोय. पायनॅपल पिला आणि रुद्रने चिक्की खाल्ली आणि मम्मीने पण पायनॅपल शेक घेतला. पाणी सोडा घेतला आणि बाबांनी ना लस्सी घेतली. जेवू का मी? बंद कर ना बेटा.
पाणी पाय केवढा मोठा समुद्र आहे. आणि इकडं लोकं नाही. झालं का? झालं. आणि गेलं पण पाणी. काढलं तर काढून राहिले मी व्हिडिओ. हो नका थांबवले, थांबतोय आपण कंटिन्यू. तुम्हाला त्याच्यातच जायचं ना बोटीने समुद्र. बघा ना उतरले पाणी. तेच काय ते. मस्त आहे समुद्र, सुंदर. हे बघ रे. बाबांनी पाहिलं समुद्र. उठ उठ तिथे कोणीतरी आहे बघा मम्मा झेंडा दिसतोय हे समुद्र आहे एकदम मोठे. अरे बाबा इथं पडशील तू. आम्ही तर इकडून या ना असे. हाय बाय काहीतरी करा. बोलो इकडे. चालू झालं ना समोर. चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे अतिशय उत्तम समुद्र किनारा. आपल्याला हां असं मोकळं पाहिजे. त्याच्यावर आहे ना. तर आता आम्ही जवळच पोहोचलोय सरप्राईजसाठी. तर आता मी तुम्हाला सरप्राईज दाखवणार आहे. आता थोड्याशेच मिनिटात येणार आहे ते. आणि इथे कोकोनटचे झाड आहेत आम्ही. हे बघा किती कोकोनटची झाडं. कोकोनट ट्री पाणी बांधले दिसतंय तिथं. चट्टी. तर आता मम्मी पप्पा बाहेर गेले, म्हणजे आम्ही त्या लोकेशनवर पोचलोय जिथं तुम्हाला दाखवायचं आहे ते सरप्राईज. तर त्याच्यासाठी पप्पा मम्मी तिकीट आय थिंक काढायला जात आहे वाटतं. हां मग आता आपण आलेलो आहे बोटवर. बोटात सरप्राईज होतं. हाय. बोलते तुझा मम्मी हाय का. तू व्हिडिओ काढते का? मम्मी मला फोन दे. मम्मी फोन दे. हे बघ इकडे बघ. हो पहिल्यांदाच आम्ही बोटीने प्रवास करत आहोत. ते पण 4 व्हीलर टाकून. बोटीमध्ये 4 व्हीलर टाकून आम्ही प्रवास करत आहोत. आगरदिंडी दिंडीगी असा हा प्रवास आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे
एकदम ह्यूज बोट, लार्ज बोट. मला द्या. आता आपण सनसेट बघूया. तुम्ही बघू शकतात इकडे सनसेट होणार आहे थोड्या वेळात. आणि मस्त असे नारळाची झाडं सुद्धा आपण बघू शकतो. छान असं समुद्र आपण थोड्या वेळात बघणार आहोत. आता थोड्याच वेळात आम्ही हरिहरेश्वरला पोहोचणार आहोत. पोटात जाम भूक लागली. श्रीवर्धन मध्ये हॉटेल शोधलं पण काय भेटलंच नाही. गावठी भाषेत आता आम्ही किती किलोमीटर आहे? 4 किलोमीटरच्या अंतरावर आहोत हरिहरेश्वर या ठिकाणाला भेट देण्यासाठी. तिथे MTDCचा आम्ही रिसॉर्ट बुक केलेला आहे. कधीच. आणि आता बघूया रिसॉर्ट कसं आहे, जेवण कसं आहे, स्थळ कसं आहे, असं सगळं बघूया. आम्ही थोड्याच वेळात आता हरिहरेश्वरला पोहोचणार आहोत. अतिशय सुरक्षित असा आम्ही बोटीने आमच्या होंडा सिटी गाडी बरोबर प्रवास केला आणि अतिशय भूक लागलेली आहे आता पोटात. तेव्हा तिथे गेल्यावरच आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आतापर्यंत आम्ही 338 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे गाडीने. आणि मला वाटतं बोटीने प्रवास केल्यानंतर 80-90 किलोमीटरचा प्रवास वाचतो असं ऐकिवात आहे. समुद्र आहे बाहेर. येतोय पप्पा वारी लागत नाही. समुद्र बघ, समुद्र. पप्पा लागत नाही का तुम्हाला? नाही ते लागते. तर आता आम्ही रूम मध्ये आलो आहे आणि आत्ताच लाईट गेली. तर आपण आलेलो आहे आणि मी रेडी पण झाली आहे कारण की आपण हॉटेलमध्ये जाणार जेवायला. ते झाल्यावर मग मी तुम्हाला रूम दाखवते. तर आपण
म्हणजे मी गाडीत बसली आहे सगळे. आता बाहेर खूप पाऊस येतोय, तर मी गाडीत बसली आहे, बाहेर खूप पाऊस येतोय. मी चाललो आता रेस्टॉरंट मध्ये. काय काय दिसते रेस्टॉरंट मध्ये भेटलो. आम्ही रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो आणि हा पाऊस येतोय. तर आपण रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे. आता वाजले 7:43 आणि 8 वाजता चालू होणार आहे. तर तेव्हा आम्ही ऑर्डर आता आमचा मेन्यू कार्ड बघतोय. तर आम्ही ऑर्डरला दिल्यास थोड्याच वेळात येऊन जाईल. हे जेवण मागवलं होतं. तर आमचं आता जेवण झालंय आणि आम्ही आता रूम मध्ये जाणार आहे आणि मग तुम्हाला रूम दाखवते. काय दिसतं ना? मी रूम मध्ये आली आहे. आता तुम्हाला मी रूम दाखवते. हे बेड आहे. बाबा औषधं घेत आहे. पप्पा उशी अरेंज करता. इथे कपाटे, इथे ड्रॉर आणि आरसा आणि इथे TV, इथे 2 ड्रॉर आणि खाली ठेवायला आहे. इथे पण एक ड्रॉर आहे आणि इथे छोटंसं फ्रीज आहे जिथं आम्ही आमचं चॉकलेट्स वगैरे सगळं ठेवलं. छोटंसं फ्रीज आणि आम्ही इथे खाली झोपतोय आणि इथे गॅलरी आहे. इकडे गॅलरी आहे. मंकीज इथे. जर आपण त्या टेबलवर ठेवलं ना काही खायला तर ते मंकी इकडे येऊन खाता. इथे 2 चेअर्स इथे असे पडदे आणि इथे वॉशरूम आणि हा बाहेरचा दरवाजा आहे आणि इथे डस्टबिन. आता आम्ही झोपते. आपण आता इथेच व्लॉग एंड करूया. बाय बाय. लाईक, हक्कानी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.